आणि ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण आम्हाला कुठल्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी आम्ही गेलो नाहीये. ज्यांनी गुन्हा केलाय त्याला फाशीच व्हावी आम्ही प्रामाणिक मत आहे, पण याच्यात राजकारण करू नये, राजकारण होऊ नये या प्रामाणिक भावनेतून ही प्रेस गेलो. आणि गुंडगिरीची कोणाची संबंध हे मला तुमच्या समोर दाखवायचं होतं, त्यामुळे आम्ही ही पत्रकार परिषद घेतली आहे. गेल्या 20 दिवसापासून जिल्ह्यात जे तर्क वितर्क जाते, जे वातावरण बिघडवलं जाते, ते जे समाजात दुपडी निर्माण होती ती होऊ द्यायची नाही. हे मला कुठेतरी थांबवायचं आहे. आता ह्या जातीवादाला कुठेतरी थारा देणार नाहीत. आता जिल्ह्याने पेटवून राहायचंय, सत्य बाहेर आलं पाहिजे. आणि माझी तुम्हाला सर्वांना विनंती की तुम्ही हे सत्य बाहेर काढा. आता मी आणखी एक विषय बोलतो. जे मुंबईचे डॉन आहेत, जिथं मुंबईत सगळ्यात जास्त जगातले जितके 2 नंबरचे व्यवसाय असतील जगातले, आणि जगातले जितके 2 नंबरचे जे काही व्यवसाय असतील, जे काही नशेचे ड्रग्स म्हणा त्याला ते म्हणा, ते जर कुठे भेटत असेल ते मुंबईतले. आणि त्या मुंबईतला आमदार जितेंद्र आव्हाड साहेब, त्यांनी एक अनंत कर्मुशे नावाचा ग्रस्त होता. त्या अनंत कर्मुशेला त्याच्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केली होती. साहेब, मी त्यांना विचारायचं, मला ही मारहाण कोणती आहे, ही कशी मारहाण होती? हे तेच ग्रस्ताचे फोटो आहेत. ज्यांची राजकारणात ते असताना त्यांना कुठेतरी उभारी द्यावी म्हणून त्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष भजन बाप्पा सोनवणे, दिलीप अण्णा गोरे, अशोक आबा ढगे, त्यांना जिल्हा परिषद सदस्य करताना सर्वात जास्त मदत धनंजय मुंडे साहेबांनी केली. आज एपीएमसीचे आज ते संचालक आहेत, अध्यक्ष आहेत, सगळे मराठा समाजाचे. हे तुम्हाला समाजाचे नाही. आज बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे साहेबांनी जे काय केलं हे सगळे जे जाहीर आहे. जिल्ह्यामध्ये जे मंत्री झाल्यापासून त्यांनी शासकीय कार्य, तीर्थक्षेत्र असतील, मग त्यात नारायणगड असेल, गहिनाथगड असेल, भगवानगड असेल, मग ह्या जिल्ह्यात एक कुठंतरी काहीतरी तयार करायचं स्ट्रक्चर त्यांच्या डोक्यात आहे. आणि डोक्यात तयार करत असताना हा जिल्ह्याचं काय पालट होणार आहे हे